काय सांगाल तुम्हाला मारहाण मी इकडून पालीकडून येत होतो. आपला शेणखताची गाडी खाली करून येत होतो. तर बार्शीनाकर ते पोलीस कर्मचारी होते, तिथं ट्रॉफिक जाम होती. ते मला साईडला मी साईडला घ्यायला लागलो होतो. मग तेवढ्यात त्यांनी काय केलं, मी पुढे आलो साईडला घेता घेता. मग तेवढ्यात आले की त्यांनी हानमार चालू केली मला, नाही का. आणि मग मी कशामुळे हाणता म्हणले, तो गाडी कमून उभा केला. मी मला गाडी साईडला घ्यायला उभा केली गेली. मग ते म्हणले मोबाईल दे माझा. मी मला 10 मिनिटं मोबाईल मालक यायला लागले. मालक येऊस तर त्यांनी मला लाथा बुक्क्याने छाटीत माझ्या लाथ मारली त्यांनी. माझ्या ऑपरेशन झालेलं आधीच माझं. तर माझा मोबाईल बी घेऊन गेले ते. आणि वरून म्हणले बोलव तुझ्या मालकाला. मग त्यानंतर मालक थोडा वेळ लागला तर म्हणले पोलीस स्टेशनला गे म्हणले गाडी. मग मालक माझे मग पैसे मागत होते, म्हणले 10,000 रुपये दे म्हणले, सोडून देतो तुला म्हणले, असं म्हणत होते. आम्हाला खूपच मारलंय त्यांनी. माझ्याकडे हेडो बी काढलेला आहेत लोकांनी. आपली गाडी कशावर चालते? आपली गाडी शेणखतावर चलती सर. हा नेमकं हे प्रकार कुठं घडला होता? हा ये बार्शी नाक्यावर सर. हा काय ते पोलीसवाले कोणी ओळखीचे वगैरे काही आहेत? हा त्याचं नाव होतं सानप काहीतरी असं, आणि आवेज एक होता. हा 2 जण होते आणि दुसरे कर्मचारी होते, त्यांचं काय नाव माहित नाही. 3 जण होते ते. तुम्हाला रस्त्यातच मारहाण केली? हा रस्त्यातच मारण, गाडीतून खाली ओढून मारत होता मला तो गाडीत चढून सर. हा आता काय तुमची तक्रार? आलो त्याच्यावर सर आपल्याला गुन्हा दाखल करायचा आहे सर. ना कारण मग मी मला मारू नका, मालक यायला लागले, थांबा जरा. तो लाथा बुक्क्याने मारत होता सर मला. आपल्या गाडीचं काही म्हणजे तुम्हाला काही धक्का वगैरे? नाही काही नाही सर, धक्का वगैरे काही नाही. एकदम गाडी स्लो होती सर, 10च्या 20च्या स्पीडने गाडी होती. मी मला साईडला घ्यायला थांबा जरा. तर तेवढ्यात त्यांनी साईडला घेता घेता मला लगेच आडवी गाडी लावली, त्यांची मोटरसायकल आणून लगेच मारहाण चालू केली.